नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आता लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे वितरण करण्याचा निर्णय जो आहे घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता जे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील तसेच संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी असतील यांना मित्रांनो या अगोदर मित्रांनो बीम्स प्रणालीवर जे आहे त्यांचं अनुदान दर महिन्याला किंवा मित्रांनो 3 महिना मिळून त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत होतं। मात्र मित्रांनो आता ज्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये हे जे अनुदान आहे ते डायरेक्ट डीबीटीद्वारे त्यांचं अनुदान जमा होणार आहे। याचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भातला दिनांक 19 डिसेंबर 2024 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, शासन निर्णय आपण पाहू शकता क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही मित्रांनो 27,15,796 इतकी आहे। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य ही डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य जे आहे ते वितरित करण्यात येणार आहे। सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असणार आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार हे अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, 19/12/2024 पर्यंत ऑन बेस झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य हे डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरता रुपये 408.13 कोटी एवढा निधीची आवश्यकता आहे। आणि त्यामुळे सदरहू योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वर्ग जो निधी जो आहे तो वर्ग करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचं आधार शेडिंग झालेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे त्यांचे आता इथून पुढे त्यांचं अनुदान जमा होणार आहे। आणि ज्या लाभार्थ्यांचं अजूनपर्यंत बँक अकाउंट जे आहे ते आधारशी लिंक झालेलं नाही अशांना सुद्धा मित्रांनो जानेवारी अखेरपर्यंत जे आहे ते त्यांचं बँक अकाउंट आपल्या आधारला लिंक करून घ्यायचं आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।